जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताजा आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. बेळगावमधील मराठी भाषिकांवरील कानडी अत्याचाराचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटलेत. कोल्हापुरात कर्नाटक पोलिसांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सीमा भागातील मराठी जनांवरील दडपशाही विरोधात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. कानडी अत्याचाराविरोधात सांगलीमध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सांगली स्थानकात आलेल्या कन्नड बसला शिवसैनिकांनी काळं फासून निषेध व्यक्त केला, तर बस स्थानकात घोषणाबाजी करत निदर्शनही केली. बेळगावमध्ये कर्नाटक सरकारनं मराठी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचे तीव्र पडसाद सांगलीमध्ये उमटले. बेळगावची दडपशाही आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पाहायला मिळते आहे. शनिवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये महापौर, उपमहापौर आणि आमदारांच्या पाट्यांना काळं फासलं. त्याचे पडसाद सीमावर्ती भागात पाहायला मिळाले. कोल्हापूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी कर्नाटकातून येणाऱ्या बस रोखून धरल्या आणि कन्नड पाट्यांना काळं फासलं. बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांना नगरविकास खात्याकडून कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर ही नोटीस काढण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरला कर्नाटक सरकार विरोधात मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळत आंदोलन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचा तिळपापड झालाय. बेळगाव मराठी भाषिक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींकडे ही मागणी त्यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांचा माघारीचा अर्ज तांत्रिक कारणास्तव स्वीकारण्यात आलेला नाही. लांडे यांचा प्रतिनिधी माघारीचा अर्ज घेऊन आला होता, पण अधिकारपत्र नसल्यामुळे तो स्वीकारण्यात आला नाही. अजित पवारांनी विलास लांडेंना खडसावल्यानंतर आता विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या अनिल भोसलेंना पाठिंबा देऊ केलाय. जळगाव विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं माघार घेतली आहे. गुलाबराव देवकरांनी विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज मागे घेतलाय. पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे पुन्हा आघाडी होण्याची शक्यता आहे. तसंच खडसे समर्थक गुरुमुख जगवाणी यांनीही आपला अर्ज मागे घेणार असल्याचं म्हटलंय. सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून भाजपनं माघार घेतली आहे. या मतदारसंघात भाजपची मतदार संख्या कमी असल्यानं भाजप उमेदवार युवराज बावडेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं युवराज बावडेकर यांनी आपला हा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगे उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीचे सूत्र पाळावं तरच ऊस हंगाम सुरळीत जाईल, असा इशारा ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय. कर्नाटकमधील कारखान्यांनी जादा दर दिला तर तिकडे जाऊ, असा टोला रघुनाथ पाटील यांनी लगावलाय. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त रकमेचा दर ठरवण्यात आलाय. बुलडाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंनी आणखी 5 मुलींवर अत्याचार झाल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे 6 मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. मात्र मुलींची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अधिक बोलता येईल, असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले आहेत. दरम्यान बुलडाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणात आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. दुसरीकडे आश्रमशाळेतील मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्यानं विष्णू सावरा आणि पंकजा मुंडेंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. श्रीगोंद्यामधील साईकृपा साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या कारखान्यानं शेतकऱ्यांना ऊस गाळपाचे तब्बल 2,58,00,000 रुपयांचे चेक दिले, पण ते वटलेच नाहीत. त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. या साईकृपा कारखान्याचे अध्यक्ष भाजप नेते बबनराव पाचपुते असून संचालक मंडळावर त्यांचा मुलगा विक्रम सिंग आहे.
नवी मुंबईचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे। नेरूळमध्ये राबवलेल्या या उपक्रमात शहरातल्या विविध समस्यांची निवेदनं मुंढेंना देण्यात आली आहेत। आयुक्तांनाही ही निवेदनं स्वीकारून याबाबत कारवाईचे आश्वासन नागरिकांना दिले। यावेळी लोकांनी मुंढेंची शहराला गरज असल्यानं त्यांना इथे कायम ठेवण्याची मागणी केली आहे। राजापूर पंचायत समितीच्या अपंग लाभार्थ्यांच्या घरघंटी वाटपात भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे। अपंग लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या सेस फंडातून 3% अनुदानानं 25 घरघंट्या मार्च 2015-16 या आर्थिक वर्षात मिळणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात हे वाटप नोव्हेंबरमध्ये झालं। लाभार्थ्यांच्या सह्यांविना घरघंट्या घरासमोर आणून टाकल्यानं गावातल्या 2 लाभार्थ्यांनी पोलिसांचे दरवाजे ठोठावत घरघंटी रितसर मिळावी अशी मागणी केली आहे। पुण्यातल्या पीएमपीच्या बीआरटीनं डिजिटल बोर्डावरील इंग्रजीतील स्वारगेटचं मराठी भाषांतर चक्क स्वर्ग असं केलंय। यामुळे सोशल मीडियावर पीएमपीवर जोरदार खिल्ली उडवली जाते आहे। पीएमपी प्रशासनाकडे याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र ही चूक मोठी नसून फलकांची दुरुस्ती करताना चुकीनं झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सांगलीतल्या खुसगावात एका सैनिकानं टाकाऊ प्लास्टिकपासून विटा बनवल्या आहेत। सचिन देशमुख असं या सैनिकाचं नाव आहे। अनेक अडचणींवर मात करत त्यानं या विटा बनवण्यासाठी खास मशीनही तयार केलं आहे। प्लास्टिक वितळवून तयार करण्यात आलेल्या या विटेपासून पक्के रस्ते, फुटपाथ उभारले जाऊ शकतात असा सचिनचा दावा आहे। कॉम्बॅट एव्हिएशन कोर्स अंतर्गत आर्मी एव्हिएशन विंग प्रदान सोहळा गांधीनगरमध्ये पार पडलाय। 26 विद्यार्थ्यांना यावेळी कॅप्टन ही पदवी प्रदान करण्यात आली आहे। सिल्वर चिता हा बहुमान कॅप्टन आकाश अवस्थी याला मिळालाय। या कार्यक्रमात चिता, चेतक आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। बोरिवलीमध्ये पालिकेच्या आर वॉर्ड कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदली विरोधात सर्वपक्षीय धरणं आंदोलन करण्यात आलंय। काळ्या फिती लावून सर्व पक्षीयांनी बदलीचा निषेध केला। या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षांची हजेरी होती। अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठवल्यामुळे सहाय्यक आयुक्त किशोर गांधींची उचलबांगडी केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे। मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेमध्ये टॅक्सीचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। टॅक्सीमध्ये एकूण 9 जण असल्यानं ओव्हरलोड होती। टॅक्सीतील सर्व जण साऊथबाउंड या मार्गानं मुंबादेवीच्या दर्शनाला निघाले होते, मात्र वाडी बंदर वळणाजवळ टॅक्सीचा दरवाजा उघडला। त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यानं टॅक्सी थेट डिवायडरला धडकली। जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। गुजरातमधल्या राजकोटमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे। बडोदा हायवेवर हा अपघात झाला आहे। या अपघातात 14 जण जागीच ठार झाले आहेत तर काही जण जखमी आहेत। या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयाच्या आवारात 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवला। किरकोळ कारणामुळे झालेल्या वादातून एका गटानं शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये घुसून दुसऱ्या गटावर तलवारीनं हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगून दरोडे घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघरमधल्या मनोर पोलिसांना यश आलंय। मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जायशेत बहिरपाडामध्ये ह्या एका सदर टोळी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। उल्हासनगरमधल्या सिंधी सागर इमारत कोसळल्याप्रकरणी आयुक्तांनी नवे आदेश दिले आहेत। 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारती या मजबूत आणि राहायला योग्य आहेत असा दाखला स्ट्रक्चरल ऑडिट करून सादर करायचा आहे। कॅम्प 3 मधल्या सपना गार्डन जवळच्या सिंधी सागर इमारतीचा स्लॅब कोसळला होता। ही इमारत 5 मजल्यांची असून भागाचे 4 स्लॅब अचानक कोसळले। ठाणे पोलिसांनी खुनी आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या बांगलादेशमधल्या एका माणसाला बेड्या ठोकल्या आहेत। बशीर मुल्ला शुकुर मुल्ला असं त्याचं नाव असून 7 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय। शेखनं बांगलादेशात स्फोट घडवून बायकोचा खून केला आणि भारतात पळ काढला।
देशाबाहेर पलायन केलेले उद्योगपती विजय माल्या यांच्या विरोधात 2 वेगवेगळ्या न्यायालयांनी शुक्रवारी 2 अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केली आहे. 2 वेगवेगळ्या फौजदारी प्रकरणात हे आदेश बजावण्यात आले. तर माल्या यांचा भारतात परतण्याचा कोणताही मानस दिसत नाही. न्यायव्यवस्थेबद्दल हा त्यांचा तुच्छ भाव असल्याचा चेहरा न्यायालयांनी लगावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रायव्हरचा निवृत्ती सोहळा अनोख्या पद्धतीने झाला. 31 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ड्रायव्हरसाठी चक्क जिल्हाधिकारी ड्रायव्हर झाले. अकोल्यामध्ये ही सुखद घटना घडली आहे. इथे ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या दिगंबर ठक हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त झाले. त्यांना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी अभूतपूर्व निरोप दिला. भिंतीशिवाय कोणतंच घर पूर्ण होत नाही, म्हणून गोरगरिबांसाठी अशीच एक भिंत उभारली आहे, माणुसकीची भिंत. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची ही भिंत आहे. सधन नागरिक कपडे आणि इतर वस्तू वापरून फेकून देतात. अशाच वस्तू या भिंतीखाली गोळा केल्या जातात. गोरगरिबांना त्या वाटल्या जातात. केंद्र सरकारनं रिलायन्स इंडस्ट्रीजला जबर दणका दिलाय. ओएनजीसीच्या खाणीतून अवैधरित्या नैसर्गिक वायू काढल्याचा आरोप करत 10,000 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस केंद्रानं रिलायन्सला बजावली आहे. स्वच्छतेच्या क्रमवारीत महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रानं जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. देशातल्या 32 राज्यांमध्ये महाराष्ट्राला 16वं स्थान मिळालंय. महात्मा गांधींच्या जयंतीचं निमित्त साधत देशभरात स्वच्छता अभियानाची घोषणा नरेंद्र मोदींनी केली. मात्र 16वा क्रमांक पटकावणाऱ्या आपल्या राज्यापुढे आता स्वच्छता अभियानाचं उद्दिष्ट गाठण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कार मेकॅनिककडून हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून घेणं पायलटच्या अंगलट आलं आहे. कारण नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं पायलटवर कारवाई केली आहे. संबंधित पायलटच्या पुढील उड्डाणांवर निर्बंध आणले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा महिना किंवा दीड महिना चालतात. त्या कमीत कमी वेळेत आटोपण्यासाठी मल्टिपल पॅटर्न राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परीक्षा विभागातर्फे घेण्यात आला आहे. आगामी TYBA, FYBA आणि FYBSCच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या 4 सेमिस्टरच्या परीक्षा या पॅटर्ननुसार घेण्यात येणार आहेत. मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट अंतर्गत वाहन चालकांच्या कामकाजाच्या वेळेबद्दल नमूद करण्यात आलेल्या तरतुदीला बेस्ट युनियननं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं संबंधित तरतूद मनमानी नसल्याचंच म्हणत युनियनची याचिका फेटाळली आहे. मोबाईल ॲपवर आधारित ओला, उबेर या कंपन्यांमुळे मुंबईत काळी पिवळी टॅक्सीवाल्यांचा धंदा कमी झाला आहे. आता या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुंबईबाहेर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे परिवहन विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. उबेर कॅबच्या उबेर समर्थनाच्या 1 लाख प्रवासी याचिका महाराष्ट्र परिवहन प्रशासनाला दिल्या आहेत. उबेर चालू राहावी यासाठी त्यांनी मुंबईकरांकडून याचिका मागवल्या आहेत. त्याला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. धारावीच्या एकात्मिक विकासाची सरकारी योजना पुन्हा अधांतरी असताना धारावीतील सेक्टर 5 मधील झोपडीधारकांची स्वप्नपूर्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हाडानं आणखी 2 22 मजली उत्तुंग टॉवर बांधण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळे पुढच्या 2 वर्षात 660 निवासी कुटुंब आणि 12 दुकान मालक कुटुंबाची स्वप्नपूर्ती होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेनं रस्त्यांचं नामकरण केलंय. मात्र या रस्त्यांचे नामफलक बऱ्याच ठिकाणी नसल्यामुळे इच्छित मार्गावर जाण्यासाठी मुंबईकरांना वाट शोधावी लागते. ही शोधाशोध थांबण्यासाठी महापालिकेनं 190 ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील कचरा न उचलल्यास त्याची थेट तक्रार महापालिकेला करता यावी आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करता यावी यासाठी केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनाग्रह नावाचं ॲप तयार केलं. या ॲपवरून कचऱ्याची तक्रार थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांना करता येणार आहे. स्वच्छतागृहात जाताना होणारी तृतीयपंथीयांची कुचंबना यापुढे बंद होणार आहे. महिलांपाठोपाठ आता तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात फक्त स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून भविष्यात स्वतंत्र शौचालयही बांधण्याचा विचार आहे.
मोटर वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते। त्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून 7 ऑगस्टपासून वाढीव दंडाची रक्कम आकारायला वाहतूक पोलिसांसह आरटीओनेही सुरुवात केली आहे। ठाण्यातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याचा आग्रह सत्ताधाऱ्यांनी धरला असतानाच आयुक्तांनीही याबाबत पावलं उचलली आहेत। ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील रस्ता रुंदीकरणाची कामं डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत। शॉपिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेला वांद्रेमधील लिंकिंग रोडवरचा बाजार लवकरच उठणार आहे। रस्त्यावरील फेरीवाले आणि गिराहिकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने ऑक्टोबर अखेर 260 कोटींच्या मिळकत कराची वसुली केली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत 14.5 कोटींची अधिक वसुली झाली आहे। मिळकत कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे। पुण्यात ऑक्टोबरमध्ये चिकुनगुनिया रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेल्याची नोंद पुणे महापालिकेच्या दफ्तरात झाली आहे। गेल्या 5 वर्षांमधील चिकुनगुनियाचा हा सगळ्यात मोठा उद्रेक आहे। सरकारी रुग्णालयांमधून जेनेरिक औषधं मिळत असली तरी सामान्य रुग्णांपर्यंत ही औषधं पोहोचवण्यात शासकीय यंत्रणा उदासीन असल्याचं चित्र दिसतंय। सरकारी खात्यानं जेनेरिक औषधांच्या प्रचारासाठी आणि त्याच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढे यावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। राज्यात थंडी वाढत असून पुढचे 4 दिवस हवामान कोरडं राहणार असल्यानं थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। राजधानीमध्ये गेल्या काही दिवसात पसरलेल्या विषारी वायूमुळे शनिवारी 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। तसंच हवेतल्या वायूमुळे नागरिकांचा श्वास घेणंही कठीण झालंय। दिल्लीतल्या सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ओडिशामध्ये एका स्नायपर डॉगनं अनेकांचे प्राण वाचवले आहेत। ओडिशातल्या माओवादी प्रभावित भागात माओवाद्यांनी लपवलेले भूसुरुंग शोधताना सीआरपीएफचा एक श्वान जखमी झाला आहे। तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होते आहे अशी माहिती चेन्नईमधील अपोलो रुग्णालयाचे फाउंडर डॉक्टर प्रताप रेड्डी यांनी दिली आहे। जयललिता या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्यांच्यावर औषधांचा चांगला परिणाम दिसून येतो आहे। चीनची मोबाईल कंपनी 15 नोव्हेंबरला भारतात आपला नवा स्मार्टफोन V5 लॉन्च करणार आहे। विवो V5 या स्मार्टफोनचा लॉन्चिंग इव्हेंट मुंबईमध्ये होणार आहे। स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे। Xiaomiने आपला नवा स्मार्टफोन Redmi 4 ग्राहकांसमोर सादर केला आहे। Redmi 4 ची प्री ऑर्डर सुरू झाली आहे आणि विक्री 11 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।